प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजे यांचे केली स्मरण होय सकल विद्याच अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी बाळवणी एकाएकी गेला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी विठ्ठल विठ्ठल बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी बाळवणी एकाएकी गेला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणार जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा बापाचं प्रेम बापाचं अंतकरण आणि बापाची जबाबदारी वर्णन करणारा अभंग सेवेसाठी विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे. आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो निमित्त आपल्या सगळ्याला माहित आहे. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध आहे शिंगाडे परिवारातील असणारे एक ज्येष्ठ पिताश्री पितृदेवता कैलासवासी पिताश्री मारुती शंकर शिंगाडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आज या ठिकाणी या शिंगाडे परिवाराने सुंदर अशा पद्धतीने आयोजित केलेली आहे. शांतता राखा, कोणी गोंधळ करू नका. आज या शिंगाडे परिवाराने आपल्या पित्यासाठी आपल्या जन्मदात्या वडिलांसाठी हा एवढा मोठा अट्टहास आणि एवढं सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे. शिंगाडे परिवाराचं कौतुक करेल मी, कारण कुठल्या गोष्टीची कमी मला सगळ्यात महत्वाचं आपण या ठिकाणी नियोजन करत असताना माईक सिस्टीम चांगली सांगितली त्याबद्दल कौतुक करेन आणि आभार मानेन. नियोजन करत असताना या ठिकाणी आमच्या सर्व वारकरी शिक्षण संस्था आपल्या साथीसाठी आपल्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित नव्हे एकल्याचा म्हणून या मेळ जमविला. बरोबर, काही पुन्हा एकट्याचं काम नाही किंवा माझं एकटीचं काम नाही, म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांचं मिळून हे कीर्तन आहे. विठाला काही जास्त आरडाओरडा नाही, काही नाही, शांततेत कीर्तन करायचं. या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. शेळगावमध्ये आपल्या गावामध्ये बरीचशी कीर्तन वर्ष श्राद्धाची आतापर्यंत बरीचशी केली, ऐकली. तुम्हाला माहीतच असेल वर्ष श्राद्ध कशाला म्हणतात. वर्ष श्राद्ध म्हणजे काय, ज्यासाठी आपण या ठिकाणी आलो त्याचं कारण काय, त्याचा अर्थ काय हे कळणं पहिल्यांदा महत्वाचं आहे. वर्ष श्राद्ध म्हणजे काय, सोपं आहे.
जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध. वर्षश्राद्ध म्हणजे काय? आणखी एक व्याख्या आहे. आपल्या आई वडिलाचे आपल्यावरती किती उपकार आहेत. बरं, आई वडिलाचे उपकार आपल्यावरती एवढे आहेत की त्यांना आपण स्वतःचा जीव जरी समर्पित केला तरी ते उपकार आपल्याला कधी फेडता येत नाही. बाबांचे उपकार या शिंगाडे परिवारावरचे कधी फिटणार आहेत का? आयुष्यात कधीच नाही. असे वर्षश्राद्ध भरपूर पुण्यतिथ्या तुम्ही तुमच्या इच्छेने करू शकता पुढे, पण किती जरी त्यांच्यासाठी केलं तरी बाबांनी जे तुमच्या परिवारासाठी केलेले त्याचे ऋण तुम्हाला कधी चुकवता येणार, कधीच चुकवता येणार नाही, कधीच फेडता येणार नाही. म्हणून आजचं हे वर्षश्राद्ध म्हणजे त्या ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न. किती प्रयत्न आहे? थोडासा, अंशतः प्रयत्न आहे. आणि हा छोटासा प्रयत्न म्हणजेच वर्षश्राद्धाचा विधी. बरं, आज आपण बाबांसाठी आपल्या किती मुलं आहेत त्यांना? दोन मुलं, मुली 4 मुली आणि 2 मुलं. वा, म्हणजे एवढी संतती आहे. त्यांचे 2 सुपुत्र आज आपल्या वडिलांसाठी. मुली आली असतील ना? हा, कालच आले असतील. असू दे, ठीक आहे. आपल्या वडिलांसाठी मला सांगा, ज्या वडिलांनी जन्म दिला, ज्या वडिलांनी लहानाचं मोठं केलं, मला सांगा ती वडील जीवनातून गेल्यानंतर आज प्रत्येक मुलामुलीसाठी होणारं दुःख जे आहे स्वाभाविकच आहे ना. बरं, आज त्या मुलांसाठी त्यांचे, तुम्ही पत्नी ना, मामा आहेत का? पत्नी असतील त्यांच्या? नाही, सॉरी, मामा आहेत तुमचे. पण लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने आज प्रत्येकच नातं त्यांच्याशी जे जोडलं गेलेलं नातं आहे, मामा भाचीचं नातं असेल, वडिलाचं नातं असेल, माईलेकीचं म्हणजे लेकराचं नातं असेल, प्रत्येक नात्याला होणारं जे दुःख आहे ते असहाय्य दुःख असतं. बघा, आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच व्यक्तीला ठाऊक असतं की ती व्यक्तीची कमतरता आपल्याला किती जाणवते. आपल्या कुटुंबातली व्यक्ती गेल्यानंतरच समजू शकतं आपल्याला की ती व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाची होती. म्हणून आज बाबाला जाऊन, आज बाबांना 1 वर्ष पूर्ण झालेलं, बरोबर? आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. दोन्ही मुलं, आज हा संपूर्ण परिवार या आपल्या वडिलांसाठी हा जो विधी करत आहे, त्या निमित्ताने ते आपल्या वडिलांसाठी 4 प्रकारचं दान करतायत. किती? 4 प्रकारचं दान त्यांच्या हातून घडतंय. कुठलं 4 प्रकारचं दान आहे ते? पिंडदान आहे. पिंडदान झालं, मगाशी झालं असं, सकाळीच ते आता झालं असं सगळं पूजा. पिंडदान झालं. ज्ञानदान आहे, आता जे चालू आहे ते ज्ञानदान आहे. कीर्तन झाल्यानंतर अन्नदान होणार आहे. अन्नदान घडतंय. कोणी वस्त्रदान करतं. म्हणजे हे जे 4 प्रकारचं दान आहे, पिंडदान, वस्त्रदान, अन्नदान, ज्ञानदान, हे 4ही प्रकारचं दान कोणासाठी करतोय आपण? आपल्या वडिलांसाठी, मामासाठी, बरोबर? बरं, हे 4ही प्रकारचं दान फुकट जाणार नाही. या 4ही प्रकारच्या दानाचं जे पुण्य आहे ते आपल्या वडिलांपर्यंत पोहोचतं, बरं का? आणि जर कुठं काही पुण्याची कमतरता त्यांना मिळत असेल तर त्या ठिकाणी त्यांना सद्गतीचा मार्ग हा मोकळा करून दिला जातो. हे पुण्य त्यांना समर्पित केलं जातं. अन्नदानासारखं दुसरं पुण्य आहे का? ज्ञानदानासारखं हे श्रेष्ठ दानाचं जे पुण्य आहे ते आपण वडिलांसाठी आज या ठिकाणी करत आहात. म्हणजे ते असताना तर त्यांना जपलं, सांभाळलं, तो भाग वेगळा आहे, हे आपलं कर्तव्य. पण ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने तुम्ही 4 प्रकारचं दानाचं पुण्य आज या ठिकाणी करत आहात आणि त्यांना सद्गती प्राप्त करून देण्याचा तुमचा छोटासा प्रयत्न आहे. आणि म्हणून या शिंगाडे परिवाराला मी धन्यवाद देईल.
आपण सुंदर अशा कीर्तनाचं या ठिकाणी आयोजन केलं, सुंदर नियोजन केलं. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांना मार्ग सुखकर व्हावा असं वाटत असेल तर नामसंकीर्तन हे झालंच पाहिजे. विठाल विठाल. काही लोक म्हणतात की वर्षश्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण काकांना बोलवलं, वर्षश्राद्धाची पूजा झाली, पिंडदान झालं वर्षश्राद्ध. कीर्तन ठेवायची काय गरज आहे का? बरेचसे लोक अशी मनामध्ये शंका येऊ शकते बरं का, प्रत्येकाच्याच नाही पण काही लोकांच्या, की पिंडदान झालं, पूजा झाली, झालं वर्षश्राद्ध, कीर्तन कशासाठी ठेवायचं असतं. बऱ्याचदा आपल्याला माहिती नाही, म्हणून मी सांगते की ज्या वेळेस आपण ब्राह्मण काकांना बोलवतो, आता गेले पण असतील बहुतेक, काय अजून ब्राह्मण काकाच्या पाठीमागे आपली गडबडच सुरू असते, उरका 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 लवकर, उरका लवकर, आहे की नाही. मग काका पण काही जास्त बारीक सारीक विचार करत नाहीत. एखादा मंत्र म्हणत असताना, एखादा श्लोक म्हणत असताना त्यातला एखादा रस्व दीर्घ चुकला जातो, त्या ठिकाणी कर्म हे चुकलं जातं. बरोबर आहे की नाही. किंवा पूजेला जो बसलेला जो व्यक्ती असतो, पूजेला बसलेला, त्याच्याकडून पण काही चुका होतात. समजा पूजेला बसल्यानंतर त्याला शिंक आली तरी कर्म चुकलं बरं का. खोकला आला तरी कर्म, जांभळी आली तरी कर्म. हे कर्म जरा अवघड आहे थोडस बरं का हे. मग ह्या ज्या बारीक सारीक चुका आहेत त्या भरून काढण्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला जातो बरं. मग कीर्तनामध्ये काही शिंक आली तरी, जांभळी आली तरी, आणि झोप आली तरी चालते म्हणतात काही जण. झोप आली तर नाही चालत बरं का. मग कीर्तनामध्ये फक्त काय लागतो, फक्त भाव लागतो. लक्षात, कीर्तनामध्ये दुसरं काय लागत नाही. भाव बळे आकळे रवी नाकळे करतळी आवळे देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. वैकुंठ सोडोनी आला, वैकुंठ सोडोनी आला, सोडोनी आला देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. देवाला काय लागतं, फक्त भाव लागतो. त्यामुळे भाग्यवंता घरी भजन पूजन नाही का. कीर्तन हे कोणाच्या पण घरी होत नाही. ज्याच्या घरामध्ये काहीतरी संस्कार शिल्लक आहे, ज्याच्या घरामध्ये काहीतरी पुण्य शिल्लक आहे, अशाच घरामध्ये कीर्तन होत. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या निमित्ताने कीर्तनासाठी घेतलेला अभंग, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली गुरवंडी वाळवणी. अभंग सगळ्याला माहित आहे. अभंग सगळ्याच्या पाठातला नसला तरी कानावरून गेला असेल, कधी ऐकण्यात आला असेल कधी. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय बापाचं वर्णन करत असताना सांगतायत की बाप नेमका आपल्या लेकरासाठी करतो काय. बरं, हा प्रश्न विचारण्यासारखा नाहीच आहे मुळात. पण बाप नेमका आपल्या लेकरासाठी करतो काय, तर महाराजांच्या शब्दामध्ये महाराज सांगतात, बाप करी जोडी. बाप आपल्या लेकरासाठी जोडी करतो. जोडी, जोडी म्हणजे एक 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 वस्तू तो आपल्या लेकरासाठी जमावून ठेवतो, जमा करून ठेवतो. आणि हे करत असताना तो स्वतःच्या शरीराचा पण विचार करत नाही. आपुली कुरवंडी वाळवणी. कुरवंडी म्हणजे हाड, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो बाप. कुणासाठी? लेकरासाठी. माझ्या लेकराचं भविष्य चांगलं असलं पाहिजे, बस. पर ज्या वेळेस त्या बापाने सगळी काही प्रॉपर्टी कमावलेली असते, मुलाने काही जरी कष्ट नाही केलं तरी तो बाप त्या मुलाला कमावलेल्या संपत्तीचा एका क्षणामध्ये काय करतो,
मालक करतो मालक, एकाएकी केला वारस म्हणतो आपण त्याला, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खानी. ज्या लेकराला लहानपणामध्ये उचलून घेतलं, ज्या बापाने कौतुकाने घालून या पाही, डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुणिया, तो बाप आपल्या लेकरासाठी स्वतःच्या देहाचा विचार करत नाही, पण प्रसंग जर आला, वेळ जर आली, तर स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार तो आपल्या लेकरासाठी करत नाही. एवढं प्रेम करणारा जगामध्ये फक्त कोण आहे? बाप. तुका म्हणे नेदी गंजू आणि काशी, उदार जीवाशी, उदार जीवाशी आपुलिया. स्वतःच्या जीवावरती सुद्धा उदार होण्याची ताकद त्या बापाच्या प्रेमात आहे. विठाला आणि त्यामुळे या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय बाप सांगत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. किती वयस्कर असू दे आपला बाप, किती वयस्कर, बाप जीवनातून निघून गेल्यानंतर आपोआप तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतील की किती मोठा आधार गमावून बसलो मी. बाप म्हणजे जीवनाचा आधार असतो, लक्षात ठेव. फार मोठी छत्री असते हो बाप. ज्या दिवशी तुमचा बाप जातो ना, त्या दिवशी पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटतं. बाप गेल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या अंगावरती पडतात. बापाची सगळी कर्तव्य त्या मुलाला पेलावी लागतात. घरातला मोठा मुलगा जो असतो ना, मोठा मुलगा बापाच्या जागेवरती असतो. त्या मुलावरती बापाची सगळी जबाबदारी पडलेली असते ज्या दिवशी बाप निघून जातो. बापाचंच प्रेम त्या मुलाला स्वतःच्या बहिणींना सुद्धा द्यावं लागतं. बाप निघून गेल्यानंतर बापाचं प्रेम त्या मुलाला बहिणीलाही द्यावं लागतं. बापाचं पात्र म्हणजे खूप मोठं आहे. मला असं वाटतं की बापाला बघत असताना तुम्ही कधी बघायचं? बापाला पाहायचं असेल ना तुम्हाला, दिवसा नाही बघायचं. बापाला पाहायचं असेल ना तुम्हाला शाळेत सोडवायला जाताना बापाला बघायचं नाही. बापाला बघायचं रात्री 2 वाजता उठायचं. 2 वाजता उठायचं, बापाच्या जवळ जायचं आणि बापाकडे बघायचं. बाप झोपलेला असतो, बापाच्या अंगावरती फाटकं बनियन असतं, 4 ठिकाणी तुटलेलं असतं, फाटलेलं असतं. त्या दिवशी मात्र समजतं की बापाने स्वतःच्या अंगावरती फाटलेलं बनियन घातलं, पण माझ्या अंगावरती मात्र ब्रँडेडच कपडा दिला. हे बापाचं पात्र आहे. बापाच्या पायातली चप्पल बघा, बापाच्या पायातली चप्पल जर तुटली तर तो बाप 10 वेळा चांभाराकडे जाऊन ती चप्पल शिवून आणेल, पण आपल्या मुलाच्या पायात मात्र ब्रँडेडच चप्पल चढवतो. त्याचं नाव बाप आहे. बापाचं प्रेम कधी दिसत नाही. बापाचं प्रेम हे समजून घ्यावं लागतं. आईचं प्रेम दिसतं, बापाचं प्रेम दिसत नाही. आईचं प्रेम दिसतं कारण हृदयातलं प्रेम डोळ्यातल्या अश्रून वाटेची दाखवते, तिला आई असं म्हणतात. पण हृदयातलं प्रेम हृदयात झाकून ठेवतो, त्याचं नाव बाप आहे. बाप प्रेम दाखवत नाही याचा अर्थ बाप प्रेमच करत नाही असं नाही. बाप तुम्हाला प्रेम दाखवत नसला तरी बापाचं प्रेम अंतःकरणात आहे. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखवी ना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. जेजो जेजो संसाराचा गाडा हाकला, पटामध्ये हसू जरी कणा वाचला. घडीभर तो थांब जरा, ऐक त्याची आपण लई अवघड हाय.
मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेला लेकराच्या पायी उभा जन्म उधळीला आधार वाचल आभाळ विछाईना पाचोळा जिनरानो माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बाप समजून घेणं फार कठीण आहे. बापाला समजून घेण्याकरता आपल्याला सुद्धा तेवढं मोठं अंतःकरण करावं लागतं. बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे. बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे आणि आई म्हणजे घराचं मांगल्य आहे. बाप घराचं अस्तित्व आहे. बाप घरातलं करता पुरुष आहे. बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तव्य कळत नाही आणि आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही. त्यासाठी आईच व्हावं लागतं आणि त्यासाठी बापच व्हावं लागतं. त्या बापाला समुद्राची उपमा दिलेली. समुद्राची उपमा का दिली बापाला? कारण समुद्रामध्ये कितीही नद्या येऊन मिळत राहिल्या तरी समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत. कारण त्या समुद्रामध्ये ताकद आहे. त्या समुद्रामध्ये सामर्थ्य आहे सगळ्या नद्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्याची. अगदी त्याच पद्धतीने घरातला जो बाप आहे ना, त्या बापाच्या अंतःकरणामध्ये घरातल्या सगळ्यांचे दुःख समाविष्ट करून घेण्याची ताकद असते. लक्षात. मग कुणाचे दुःख असू द्या, बहिणीचं असू द्या, पत्नीचं असू द्या, मुलांचे असू द्या, घरातला बाप सगळ्याचे दुःख एकटा ऐकून घेतो पण स्वतःचं दुःख मात्र कधीच कोणाला सांगत नाही. बाप स्वतःचं दुःख मात्र कधी कोणासमोर मांडत नाही आणि त्याला मांडता येत नाही. आयुष्यात बापाला कधी रडता येत नाही. बघा, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे बरं का. बापाला आयुष्यात कधीच रडता येत नाही. स्वतःची आई जरी वारली तरी बापाला रडता येत नाही. स्वतःचा बाप जरी वारला तरी बापाला रडता येत नाही. आणि स्वतःची पत्नी जरी अर्ध्यावरती सोडून गेली तरी पोरांकडे बघून अश्रूंवरती आवर घालावा लागतो. आई वारली तरी बापाला रडता येत नाही कारण छोट्या बहिणींना आधार द्यायचा असतो. बाप वारला तरी बापाला रडता येत नाही कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आणि स्वतःची पत्नी जरी गेली तरी पोरांकडे बघून अश्रूंना थांबवावं लागतं. अरे त्याचं नाव बाप आहे ज्याला कधी रडताच येत नाही. तुम्ही तुमच्या वडिलाकडे बघा बरं का. बापाचं कधीतरी निरीक्षण करत जा. अरे त्या बापाच्या पायातलं त्या तुटलेल्या चपला बघितल्यानंतर, बापाच्या अंगावरचं ते फाटलेलं बनियन बघितल्यानंतर कळतं की आमच्या नशिबाची भोक त्याच्या बनियनला पडलेली आहेत. त्याचा दाढी वाढलेला चेहरा त्याची काटकसर दाखवतो. बाप मुलाला सलून मध्ये जाण्यासाठी पैसे देईल. बाप मुलीला शॉपिंग मध्ये जाण्यासाठी पैसे देईल पण स्वतः मात्र दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरवडतो. त्याचं नाव बाप आहे. बापाने दिवाळीच्या सणाला, कुठल्या पण सणाला सगळ्याला नवीन ड्रेस घेतला पण बापाला विचारा की बाबा तुमच्यासाठी तुम्ही नवीन कपडा घेतला का? बापाने आईला नवीन साडी घेतली, मुलांना नवीन ड्रेस घेतला पण स्वतः मात्र घरातला जुना ड्रेस वापरायला काढतो. त्याचं नाव बाप आहे. बाप आजारी जरी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. आणि तो आजारपणाला मुळीच घाबरत नाही. तो घाबरतो कशाला? तर डॉक्टर आपल्याला एखादा महिना का होईना पण आराम करायला सांगतील याची त्याला भीती वाटते.
कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण अजून बाकी असतं, घरामध्ये उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, ऐपत नसते. आणि एवढी गरीब परिस्थिती असताना सुद्धा तो बाप आपल्या लेकराला मोठ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन देतो, आपल्या मुलाने चांगलं शिकावं. बापाला मुलाच्या भविष्याची काळजी असते. बाप लेकराला मोठ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन देतो, तो बाप आपल्या मुलाने भरपूर शिकावं. एक दिवस बाप उपाशी मरेल, पण मुलाला शिकण्यासाठी दुसऱ्याच्या इथं साल घालून तो बाप जर महिन्याच्या तारखेला पैसे पाठवतो. कोणासाठी? लेकराने शिकावं, मोठं व्हावं. आता सगळीच पोरं नसली तरी काही पोरं असे असतात, तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात, आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात, वडिलाची टिंगल करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे. ज्या घरामध्ये बाप जिवंत आहे ना, त्या घराकडे येणाऱ्या जाणाऱ्याची धमक नाही होत वाईट नजरेनं बघण्याची. कारण घरातला कर्ता जिवंत आहे, आणि तो काही करत नसला तरी तो त्या पदावरती आहे, आणि घरच्यांचं कर्म तो बघतोय. तो आहे याला महत्व आहे. तो मुका असू द्या, बहिरा असू द्या, अंथुरणावरती पडलेला असू द्या, तो आहे. आईच्या असण्याला किंवा आईच्या होण्याला बापामुळेच अर्थ आहे ना. कोणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही, पण कोणाचा तरी बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप व्हायला टाळत नाही, लक्षात ठेवा. बाप ती जबाबदारी आनंदाने स्वीकारतो. मी सांगेल तुम्हाला, बाप झाल्याशिवाय बापाची जबाबदारी समजत नाही. मला असं विचारायचंय तुम्हाला, खऱ्या अर्थाने हे ज्यांनी ऐकायला पाहिजे ते जरा कमी आहेत. कुठलीही मुलं असू द्या, कुठलीही मुलं आपल्या मनातलं आईला सांगतात, बापाला सांगत नाहीत. का नाही सांगत? कारण आई जवळची वाटते, पहिल्यापासून आई जीव लावते. बापाचा धाक असतो पहिल्यापासून, बापाची भीती वाटते ना. तुम्ही तुमच्या मनातलं पहिल्यांदा आईला सांगता. थोडस जरी काही ठेच लागली, चटका बसला, तरी मुखातून पहिल्यांदा आई ग, काय येतं? आई ग असा शब्द बाहेर पडतो. थोडासा चटका बसला तरी आई ग असा शब्द बाहेर पडतो. अरे पण मोठ्या हायवेचा रस्ता क्रॉस करत असताना एखाद्या ट्रक ड्रायव्हरने आपल्या समोर येऊन अचानक ब्रेक मारावा, त्यावेळेस बाप रे हा शब्द आपल्या मुखातून बाहेर पडेल. कारण छोट्या छोट्या संकटासाठी आई चालते, पण मोठी मोठी वादळ पेलताना बापाचीच आठवण होते ना. बघा तुम्ही, परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर मुलगा पहिल्यांदा आईकडे येतो. मुलगा आईकडे येतो, आईला सांगतो, आई मी चांगल्या नंबरने क्रमांकाकडे पास झालो, आई पहिला नंबर आला. का? आई जवळ घेते ना. आई कुरवाळते, कवटाळते. अरे पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुढा आणणारा बाप मात्र का कोणाच्या लक्षात आला नाही? मुलगा जर आजारी असेल तर आई सतत त्याच्या जवळ बसून राहते, त्याची काळजी करते. पण बाहेर हॉस्पिटलच्या आवारामध्ये पैशासाठी एरझाऱ्या मारणाऱ्या बापाची दखल मात्र का कोणी घेत नाही? बाप प्रेम दाखवत नाही याचा अर्थ बाप प्रेमच करत नाही असं नाही. झाकून प्रेम करतो त्याचं नाव बाप आहे. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. झाकून प्रेम करतो, पांघरून प्रेम करतो, त्याचं नाव बाप आहे. मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढे लाचार होणारा बाप खरंच किती ग्रेट असतो बाप. अरे
लहानपणी वडील निघून गेल्यानंतर किती मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या किती लहान वयात पेलाव्या लागतात, एका एका वस्तूसाठी किती तरसावं लागतं हे बाप गेल्यानंतर कळतं. कधी? लहानपणात. मला असं वाटतं की मी शेवटी एकच सांगेल, बापाचं महत्व कळतं त्या घरापासून दूर असणाऱ्या त्या मुलीला. मुलीचं ज्या वेळेस लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मुलगी पहिला फोन आपल्या वडिलांना करते आणि वडिलांचा बदललेला आवाज ती मुलगी एका क्षणात ओळखते. मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. अरे मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते आणि घरातल्या त्या बापाला इतरांनी सुद्धा असं जपलं पाहिजे ही बापाची किमान अपेक्षा आहे. बापाची छोटीशी अपेक्षा आहे. मला असं वाटतं की बापाविषयी आणखी काय सांगावं. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. मला असं वाटतं बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही. बाप हा शब्दाने सांगावा तेवढा कमी आहे. बाप सांगत असताना माझे शब्द अपुरे पडतील. मी तुम्हाला सांगेल, आपण सगळे गरीब परिस्थितीतून आलो, चांगल्या वाईट परिस्थितीतून आपण इथपर्यंत आलो. पूर्वी काही एवढं कुणाचं नव्हतं काय, पण बापाला वाटलं की मी ज्या परिस्थितीतून आलो, माझ्या वाट्याला जी संकट आली, ज्या अडचणी आल्या, जे दुःख आलं, ते दुःख, ती संकट, त्या अडचणी माझ्या लेकराच्या वाट्याला कधीच येऊ नये. म्हणून जो बाप रात्रंदिवस कष्ट करतो, मुलासाठी मेहनत करून सगळं काही प्रॉपर्टी जमा करून ठेवतो आणि शेवटी जाताना काय नेता येतं त्याला, सगळं काही आपल्या लेकरासाठी ठेवून जातो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, 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 बाप करी जोडी लेकुराचे बोडी. आपुले कुरवंडी वाळोनी, आपुले कुरवंडी वाळोनी, एकाएकी केला मिरासीचा, एकाएकी केला मिरासीचा, आपुले
करी जोडी लेकुराचे उडी आपुली कुरवंडी वाळवणी बाप आपल्या लेकरासाठी जोडी करतो. एक एक वस्तू तो आपल्या लेकरासाठी जमावून ठेवतो. हाडाची काढ करतो बाप, रक्ताचं पाणी करतो. बापाविषयी एक फार सुंदर कविता आहे, ऐकले असेल तुम्ही कधी, प्रसिद्ध आहे. बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखरकणा, त्याच्या हृदयात सुधा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जाग तू म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तू पाया, बाप म्हणजे घराचा पाया असतो बरं का. घराचा पाया कसा पाहिजे, मजबूत पाहिजे, बरोबर. कसा पाहिजे, भक्कम पाहिजे. आणि घराचा पाया जर का निकृष्ट दर्जाचा असेल तर ते घर कोसळल्याशिवाय राहत नाही बरं का. बाप म्हणजे घराचा पाया आहे आणि आई म्हणजे घराचा कळस आहे. बाप घराचा तू पाया, आई कळसा त्यावर. जेव्हा खज तू हा पाया, तेव्हा कोसळते घर. कसा असतो बाप? बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, ज्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही बरं का. तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणासाठी रोखून ठेवतो. आता ऐका बाप कधी रडतो. बाप कधीच रडत नाही, पण बाप रडतो कधी. बाप साठवतो अश्रू, वाट पाही त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आपली मुलगी सासरी जाताना मात्र तो आपल्या अश्रू न रोखू शकत. आणि बापाचं आणि लेकीचं नातं तसं फार गोड आहे बरं का. बापाचं आणि लेकीचं नातं शब्दामध्ये सांगणं तसं कठीण आहे, पण फार गोड आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना. काय अर्थ वेदना होत असतील त्याला. लेक जर घराची सौख्य असेल तर त्या सौख्याचं पावित्र्य तिचा बाबा असतो. संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो. संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बापच असतो बरं का. लहानपणी बोटाला धरून चालायला शिकवणारा बाबाच असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणारा बापच असतो. आपल्या लेकीला पिकनिकसाठी शॉपिंगसाठी पैसे देणारा बापच असतो. कापड दुकानामध्ये गेल्यानंतर आईने जर का कमी किमतीचा ड्रेस काढला तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा बापच.
आईने जर का लेकीला काही काम सांगितलं तर तिला दरडावणारा बाबाच असतो. आपल्या लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा बाप असतो. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचवणारा सुद्धा कोण आहे? बापच आहे. ज्यावेळेस मुलगी माहेरचा उंबरटा ओलांडून सासरी जायला निघते ना, त्यावेळेस ढस ढसा रडतो, त्याचं नाव बाप आहे. विचार करा, ज्या लेकीला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलं, अरे त्या लेकीला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचं हृदय काय तुटत असेल ना, काय अर्थ वेदना होत असतील त्याला. मला वाटतं लग्न झाल्यानंतर मुलीचं सगळं काय बदलून जातं, नाव गाव पत्ता सगळं सगळं, पण तिचं वडिलांबरोबरचं नातं हे कधीच बदलत नाही बरं का. कुठलीही मुलगी असू द्या, आपल्या वडिलाची ती लाडाचीच असते. मुलापेक्षा जास्त मुलगी लाडाची असते, बरोबर की नाही? म्हणून मुलीचं बापाचं नातं शब्दामध्ये मला नाही सांगता येणार नाही, शब्दामध्ये सांगणं कठीण आहे, पण फार गोड आहे. जेवढी मुलगी लाडाची असते तेवढं मुलावरही बापाचं प्रेम असतं. आणि म्हणून तर तो बाप रात्रंदिवस मेहनत करून त्या मुलासाठी एवढं सगळं काही कमावून ठेवतो. आणि मुलाने काही जरी कष्ट नाही केलं, मुलाने काही जरी काम नाही केलं, तरी तो मुलगा मोठा झाल्यानंतर वडिलांनी जे काही कमवून ठेवलेलं आहे, बाप सगळ्या प्रॉपर्टीचा मालक त्या मुलाला करतो, वारस त्या मुलाला करतो. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणाचं एकाएकी गेला
एकी केला मिरासीचा धनी, कडी वागवणी भार खंदी. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून महाराजांनी बापाचं कर्तव्य सांगितलेलं आहे की बापाचं कर्तव्य काय, बापाची जबाबदारी काय. मुलगा एकदा की मोठा झाला की सगळा कारभार कोणाच्या हातात दिला पाहिजे, आपल्याच हातात ठेवला पाहिजे, असं नाही ना, मुलाच्या हातात दिला पाहिजे. हे बापाचं काय सांगितलं, कर्तव्य सांगितलं. ही बापाची काय सांगितली, जबाबदारी सांगितली. लक्षात ठेवा, हे मी सांगत नाही बरं का, महाराज सांगतात. एकाएकी केला मिरासीचा धनी, धनी म्हणजे मालक. काय सांगितलं बापाची जबाबदारी, मुलगा मोठा झाला की सगळं कोणाच्या हातात दिलं पाहिजे, मुलाच्या हातात दिलं पाहिजे. तुम्हाला असं कधी वाटतं की आता पोरगं मोठं झालंय आता सगळं पोराच्या हातात दिलं पाहिजे. बाबा सगळे वयस्कर मंडळीत माझ्यापेक्षा सगळे वयाने मोठे, ज्ञानाने मोठे, असं कधी वाटतं तुम्हाला की आता तुमचा मुलगा मोठा झालाय सगळं मुलाच्या हातात, आता कधी वाटतं? हा बरोबर सांगितलं आईंनी, हेच सांगते मी. आपली चप्पल मुलाच्या पायात आली की समजायचं पोरगा आता. साधा प्रश्न व्यवहारातला, असं काही जास्त अवघड प्रश्न नाही विचारला, तुमच्याच व्यवहारातला विचारला. मुलगा मोठा झाल्यानंतर मुलाच्या हातात कारभार दिला पाहिजे, हे बापाचं कर्तव्य आहे. तुमचं सोडा, दशरथ राजाने एकदा आरशामध्ये बघितलं आणि दशरथ राजाला त्यांच्या कानाजवळचा फक्त एकच केस पिकलेला दिसला. किती? एक. लगेच निर्णय घेतला की दुसऱ्या दिवशी राज्यकारभार मुलाच्या हातात द्यायचा. दशरथ राजाचा एकच केस पिकला होता, आपली सगळी पिकली तरी आपण काही चाव्या सोडाय तयार, बरोबर आहे ना. तुम्ही म्हणाला आता ते कलप करण्याची सिस्टीम आली, केस काळी केली का काही समजत नाही, पिकली का काय. किती जरी कलप केलं तरी परत ते पांढरे दिसणारच आहेत पुन्हा, 1 महिन्याने म्हणा 1.5 महिन्याने. म्हणजे नॅचरल ते नॅचरल आहे. तुम्ही किती जरी कलप केला तरी वय झाकता येणार नाही. मला सांगायचंय काय, बापाचं कर्तव्य महाराजांनी सांगितलं. एकाएकी केला मिरासीचा धनी. ज्या मुलाला कधी कधी कडेवरती वागवलं, खांद्यावरती वागवलं, त्या मुलाला कडेवरती खांद्यावरती वागून कष्ट केलं आणि बापाचं उदारत्व पहा किती मोठं आहे. मुलाने काही जरी कष्ट नाही केलं तरी ते मुलगा एका क्षणात त्या संपत्तीचा काय झाला, मालक झाला. हे बापाचं काय आहे, उदारत्व आहे, हे बापाचं प्रेम आहे. मी तर तुम्हाला असं म्हणेल की मुलासाठी काही कमवून ठेवू नका, मुलासाठी प्रॉपर्टी पैसा कमवून ठेवू नका. मुलासाठी कमवूनच ठेवायचं असेल तर मुलांना संस्काराचं धन चांगलं द्या. कारण तुम्ही किती जरी प्रॉपर्टी कमावली आणि मुलावरती जर संस्कार चांगले नसतील तर मुलगा एका क्षणात म्हटलं तरी सगळं कमावलेलं उधळून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि मुलाला काहीच कमवून ठेवू नका, फक्त त्याच्यावर संस्कार चांगले करा. संस्कार जर चांगले असतील ना तर मुलगा शून्यातून विश्व निर्माण करेल. ही संस्काराची ताकद आहे. म्हणून पण बापाचं एक प्रेम आहे, बापाचं एक उदारत्व आहे. माझ्या लेकराला जीवनामध्ये कुठली आर्थिक अडचण भासू नये, कुठली अडचण जीवनामध्ये त्याला येऊ नये, हे बापाचं अंतकरण आहे. आणि म्हणून एकाएकी केला मिरासीचा. जर समजा एखाद्या गावामध्ये एखादे शेठजी असतील, आता शेठजीचं वजन खूप मोठं असतं. शेठजी आले की सगळे लोक म्हणतात बाबा शेठजी आले, शेठजी आली, नाही का. पण आता शेठजीचं वय भरपूर झालं आणि शेठजींना जावं लागलं, म्हणजे इहलोकीची यात्रा संपून त्यांना जावं लागलं. आता गादीवरती कोण बसणार, मुलगा. आता लोक शेठजी कोणाला म्हणणार, मुलाला म्हणणार. बरं त्या मुलाने काही कष्ट केलेलं आहे का, मेहनत केलेली आहे का, नाही. सगळे आयत्या पिठावर एगोटेच असतात.
पण आता शेठजी कोण झालं? मुलगा झाला. हे बापाचं प्रेम आहे. एकाएकी केला विरासीचा धनी. ज्यावेळेस मुलगा लहान असतो, ज्या बापाला इतकं कौतुक वाटलं महाराज. काय कौतुक असतं लेकराचं बापाला. मुलगा लहान असतो त्यावेळेस बघा, आपण लहान असताना गोंडच दिसतो. आपल्या अंगावरती मुलगा जरी असला तरी बरेच प्रकारचे अलंकार दागदागिने असतात. त्या मुलाच्या पायामध्ये छुमछुम वाजणार ते घुंगराचं पैंजण असतं, कमरेला साखळी असते. आई काय करते, त्या लेकराला छान असं स्नान आंघोळ घालते आणि त्याला छान सुंदर असं नटवते, सजवते. तुमच्या भाषेत त्याचा गन पावडर करते, बरोबर. आणि आपल्या लेकराला कुणाचीही दृष्ट लागू नये म्हणून आई काय करते, काजळ घालते. त्याच्या दोन्ही डोळ्याला काजळ भरवते. फक्त डोळ्यालाच नाही बरं का, इथं दोन्ही गालाला, इथं हाताच्या दोन्ही तळव्याला, पायाच्या दोन्ही तळव्याला, कुठली जागा रिकामी ठेवत का? कारण माझ्या लेकराला कुणाची नजर लागू नये, माझ्या लेकराला कुणाची दृष्ट लागू नये. आणि तेवढ्यात बाप येतो त्या लेकराला असं इतकं कौतुकाने उचलून घेतो. वा, आज माझं लेकरू काय दिसतंय, कृष्णासारखं दिसतंय माझं बाळ. हे कौतुक फक्त कुणाला आहे? शेजारच्याला, बापालाच आहे हो. घालून या पाही डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करून या. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडे वागोणे भार घाण विठोबा रखुमा. बापकरी जोडी लेकराची एवढी आपुली करून निवाळवणी, काय की केला मिरासीचा धनी, कडे वागवणी भार खांदी घालवणी पाही डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करून या. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडे वागवणी भार खांदी. शेवटचं चरण राहिलंय, बहिरवी होईल जर वेळ राहिला तर. काय वेळ राहिला तर ठीक आहे. 12:05 क्लिअर फुलं पडतील, काळजी करू नका. सगळी कामाची माणसं आहेत, मला माहिती आहे. कुणाला काय कारगिलच्या युद्धाला जायचं नाही हे पण मला माहिती आहे, बरोबर की नाही. काळजी करू नका. 12:05 क्लिअर फुलं पडतील, त्यानंतर आरती होईल, शेवटची चाल पण होईल. या अभंगातून महाराजांनी बापाचं प्रेम, अंतःकरण, जबाबदारी सांगितली. बाप आपल्या लेकरासाठी स्वतःच्या देहाचा विचार करत नाही. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं, आई बाप आपल्या लेकरावरती चांगले संस्कार करत असतात. आणि संस्कार जर चांगले केले तर मला असं वाटतं, लेकरांवर जरा लक्ष दिलं तर शेवट आपल्यावरती सुद्धा तशी ती वेळ येत नाही. ज्या वेळेला मुलांवरती चांगले संस्कार द्यायचे त्यावेळेला मात्र त्यांच्यावरती ते संस्कार केलेच पाहिजे. तो क्षण खूप महत्वाचा असतो. आणि आई वडील जसं आपल्या लेकराची काळजी करतात, लेकराला संस्कार देतात, तसं आपली वारकरी शिक्षण संस्था आहे. आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा मुलांना चांगलं आध्यात्मिक शिक्षण आणि त्यांच्यावरती चांगले संस्कार करण्याचं काम
ही वारकरी शिक्षण संस्था करत आहे. आपल्यापासून जवळच अकोले गाव आहे, मला वाटतं एक 10-12 किलोमीटर असेल. आणि या गावामध्ये कळस बारामती रोडलाच आपली वारकरी शिक्षण संस्था आहे. या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आता सध्या एक 58 मुलं आणि मुली त्या ठिकाणी शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण त्यांना मिळतंय. या मुलांवरती चांगले संस्कार घडवत असताना अध्यात्मातलं ज्ञान विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक काम आपण करत आहोत. कीर्तन, प्रवचन, गायन, मृदंग वादन या पण मुलांना शिक्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. आता 3-3 वर्ष 4-4 वर्ष राहून बरीच मुलं गेलेले, म्हणजे चांगले कीर्तनकार बनून गेलेले आहेत, तर चांगल्या पद्धतीने तयारी करून गेलेले आहेत. बरीच मुलं कीर्तनकार, मुली कीर्तनकार झाल्या, गायक झाल्या. सगळ्या मुलींना मुलांना पखवाज शिकवण्याचं काम आमचे बंधू त्या ठिकाणी, आमचे मिस्टर या ठिकाणी आहे. मुलांना मृदंगाचं शिक्षण देतात. मृदंग अलंकार आहेत. स्वतः 18 वर्ष फक्त मृदंगासाठी आपलं जीवन वाहिलेलं आहे त्यांनी, आणि 18 वर्ष फक्त मृदंगच शिकतायत. अजूनही मृदंग अलंकार आहे. स्वतः माझे मालक आहे. मुलांना आमचे बंधू त्यांना मार्गदर्शन करतात. मुलींना गायनाचं शिक्षण, हार्मोनियम वादन, म्हणजे संगीत विशारद पर्यंतच्या त्यांना परीक्षा त्या ठिकाणी राहून त्या देऊ शकतात. संगीत विशारद, ज्याला भजनी संगीत शिकायचं त्याच्यासाठी ज्याला जसं पाहिजे शिक्षण तसं त्यांना त्या ठिकाणी मिळतायत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काका, धर्माचं रक्षण करतायत ही मुलं, धर्माचं पालन करतायत. धर्माचे पालन करी पाखंड खंड. वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय जपण्याचं काम, आपला हिंदू धर्म टिकवण्याचं काम हे मुलं करतायत. पुढे चालून भविष्यामध्ये कोणी काय बनेल माहित नाही, कोणी मोठं गायक बनेल, कीर्तनकार बनेल, कोणी काय बनेल. इथून गेल्यानंतर शिक्षणाच्या माध्यमातून कोणी वकील, कलेक्टर बनेल, कोणी PSI, कोणी डॉक्टर. पण हे संस्कार मात्र शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहणार आहेत. नाहीतर आपण किती शिकलो याला महत्व नाही, त्या शिक्षणासोबत आपल्या सोबत संस्कार किती चांगले त्याला जास्त आजकाल महत्व आहे. आज ही काळाची गरज आहे, ह्या मुलांवरती संस्कार घडवण्याची गरज आहे. आज आपण जर बघितलं, आपल्याला सगळ्याला सांगायची काही गरज नाही. आता ही एवढी मुलं काय करतात आपल्याला माहिती आहे. म्हणून मुलगा किंवा मुलगी वाम मार्गाला जाऊ नये. पुढे भविष्यामध्ये आपली मुलं व्यसनी बनू नये, निर्व्यसनी राहावीत, चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन असावं, एक उद्देश आहे. म्हणून ही वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि या मार्गावरती आलेला कुठलाच मुलगा, आता ही मुलं ही वया जातील का? कधीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हातारपणामध्ये या मुलांना कळेल की आपल्या आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे, कसं जपलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. हे चांगले संस्कार मुलावरती घडतात. आता सध्या 58 मुलं आहेत. तुमच्या जरी मुलांना पाठवायचं असेल या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तरी आपण पाठवू शकता. मुलगी असो किंवा मुलगा असो, आपल्याला वाटत असेल की आपल्या मुलाने कीर्तनकार बनावं, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे, गायक बनावं, वादक बनावं, आपल्या मुलीला आपण पाठवू शकता. 5वी ते 10वी पर्यंतची मुलं मुली आहेत, त्याच्या पुढे नाही. 10वी पर्यंतचे मुलं आणि मुली त्या ठिकाणी आपण घेतो. किंवा ज्याला काही ह्या संस्थेसाठी काही इच्छा होत असेल कोणाला की बाबा चांगलं धार्मिक कार्य आहे, या धार्मिक कार्याला काही मदत करावी असं जर कोणाला वाटत असेल तरी आपण करू शकता. कारण ही संस्था काही माझी एकटीची नाही, आपल्या सगळ्याची ही संस्था आहे. महाराष्ट्रातले सगळे मुलं या ठिकाणी येतात. बरेच लोक त्या ठिकाणी येतात, थांबतात, भेट देतात, पाहतात कसं आहे काय. आता आपल्यापासून तर जवळच आहे, बऱ्याच लोकांना माहित नाही. कोणी एवढं मला वाटतं आलेले तर तसे आपले शेळगावचे नवरे काका वगैरे आले होते का? नाही आलते.
खूप सुंदर वातावरण आहे त्या ठिकाणी. तुम्हामाच्या सहकार्यातूनच ही संस्था उभी राहिलेली आहे. मी पण काय माझ्या एकटीने नाही हे उभं केलं, तुम्हामाच्या सहकार्यातून ही संस्था सुरू आहे. मी हे सगळं म्हणजे शून्यातून हे सगळं उभं केलेलं आहे. म्हणजे माझ्यापाशी काहीच नव्हतं बरं का. कीर्तन करायची मी पहिले, पण माझी पण परिस्थिती काही एवढी नाही. तुम्हामाच्या सहकार्यातून ही संस्था उभी आहे. आता तुमचा सगळ्याचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. मुलांना मुलींना राहण्यासाठी चांगली सुविधा आहे त्या ठिकाणी. मोठं हॉलचं बांधकाम आहे मुलींना राहण्यासाठी. वॉशरूम सगळं, बाथरूम सगळं आतल्यात आहे. मुलांना मोठं हॉलचं बांधकाम सेपरेट आहे मुलांना मुलींना. त्या ठिकाणी कुणी अन्नदान करतं त्या ठिकाणी येऊन. जरी तुम्हाला कोणाला अन्नदान करायची इच्छा असेल संस्थेवरती येऊन तरी आपण करू शकता, किंवा कुणाला काही देणगी द्यायची असेल या वारकरी शिक्षण संस्थेसाठी, जर कुणाला काही दान द्यायचं असेल तरी आपण देऊ शकता बरं का. तुमचं दान स्वीकार केलं जाईल. या धार्मिक कार्यासाठी जे दानशूर लोक आहेत, ज्यांना वाटतं की या संस्थेसाठी काही थोडं फार फुल नाही फुलाची पाकळी या संस्थेसाठी मदत करावी, काही सहकार्य करावं, अशी जर कोणाची भावना असेल तर आपण नक्की तुमचं दान या ठिकाणी स्वीकार केलं जाईल. तुम्हाला तुमच्या नावाची पावतीही या ठिकाणी मिळेल. फक्त तुम्ही तुमचं नाव सांगा, तुमच्या नावाची पावती तुम्हाला भेटून जाईल. कीर्तन झाल्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही माझ्या जवळ येऊ शकता, बंधू आहेत त्यांच्या जवळ येऊ शकता आणि या धार्मिक कार्यासाठी मदत करून या ठिकाणी तुमच्या नावाची पावती तुम्ही घेऊन जाऊ शकता. अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. या ठिकाणी सर्वांचं मनापासून आभार मानते. या परिवारातील असणारे अत्यष्ट नातेवाईक सगळे सोयरे पाहुणे रवळे या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं मनापासून आभार. आज या ठिकाणी या शिंगाडे परिवारातील असणारे कैलासवासी पिताश्री मारुती शंकर शिंगाडे या पिताश्रींच्या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची कीर्तनरूपी सेवा या आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आज आपण सगळ्यांनी त्या भगवंताला एकच प्रार्थना करायची आहे की आजच्या कीर्तनाचं पुण्य तुम्हाला मिळो, पण तुमचा जो पुढचा जन्म असेल तो चांगल्या योनीमध्ये, चांगल्या घरामध्ये, वारकऱ्याच्या घरामध्ये व्हावा. हे आपण सर्वजण त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करू. आणि झालेली सेवा याच ठिकाणी संपली असं मी जाहीर करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. लगेच एक भैरवी चालू होईल, अभंग होईल फुलाचा. फुलं टाकून झाल्यानंतर घरातल्या सगळ्याला विनंती, आपण फोटोच्या समोर लगेच ताबडतोब यायचंय. दोन्ही मुलं, 4 त्यांच्या मुली, सुना नातवंड असतील तर सगळ्यांनी फोटोच्या समोर ताबडतोब यायचंय फुलं टाकण्यासाठी. फुलं टाकून झाल्यानंतर आरती होईल. सगळ्याला विनंती आहे घरातल्यांना पण फोटोच्या समोर या. तोपर्यंत का अभंग होईल, शेवटची चाल म्हणायची का अभंग. तुका म्हणे तुझी कृपा पुढे या. फुलं टाकण्यासाठी कुणाच्या पायामध्ये चप्पल बूट असेल तर त्यांनी साईडला काढून ठेवा. या पुढं पुंडलिक अवतारी विठ्ठल.
परमेश्वर